अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असा एक दिवस वर्षातून फक्त एकदाच येतो, ज्या दिवशी केलेलं पुण्य कधीही संपत नाही, ज्या दिवशी केलेली खरेदी कायम तुमच्या सोबत राहते आणि ज्या दिवशी केलेलं दान तुमचं भाग्य बदलू शकतं. हो, आपण बोलत आहोत अक्षय तृतीयेबद्दल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी जर योग्य वस्तू खरेदी केल्या तर लक्ष्मी कृपा वाढते, पण चुकीच्या गोष्टी घेतल्या तर अपेक्षित फळ मिळत नाही. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीयेला नेमकं काय खरेदी करावं, काय टाळावं आणि कोणत्या गोष्टी केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते. स्वामी भक्तांनो, वैशाख महिन्यामध्ये येणारी तृतीया आपण मोठ्या श्रद्धेने अक्षय तृतीया म्हणून साजरी करतो. हा दिवस भगवान परशुरामांचा जन्मदिवस मानला जातो आणि ते भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे माहित आहे का? पितरांची सेवा. या दिवशी आपण केलेलं दान आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपलं जीवन सुखी होतं. अक्षय म्हणजे काय? ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीच संपत नाही. म्हणूनच या दिवशी केलेलं प्रत्येक चांगलं कार्य, प्रत्येक दान आणि प्रत्येक खरेदी ही अक्षय ठरते. स्वामी भक्तांनो, यंदा अक्षय तृतीया ही 19 एप्रिल 2026 रविवार या दिवशी आहे. तृतीया तिथी दुपारी साधारणतः 3:39 पर्यंत आहे आणि विशेष म्हणजे हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. म्हणजे या दिवशी कोणताही शुभ कार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरजच नसते. अक्षय तृतीया म्हटलं की लोक सोनं खरेदी करतात, घर गाडी घेतात, नाणे दागिने घेतात. पण इथे एक सत्य आहे, परमेश्वराला तुमच्या वस्तूंनी काही फरक पडत नाही. देव फक्त तुमच्या भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही लाखोंचं सोनं घेतलं पण भक्ती नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि तुम्ही फक्त एक छोटं काम केलं पण मनापासून केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. मित्रांनो, अक्षय तृतीयेला सर्वात महत्वाची वस्तू कोणती आहे माहित आहे का? माठ. वैशाख महिना सुरू होतो, उन्हाची तीव्रता वाढते. पूर्वीच्या काळात अक्षय तृतीयेला माठ भरून ठेवला जायचा. येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पाणी ठेवायचं. याला आपण म्हणतो पाणपोई. आजही गावाकडे रांजण माठ भरून ठेवलेले असतात, जेणेकरून कोणालाही तहान लागली तर पाणी मिळावं. हा एक खूप मोठा पुण्याचं काम आहे. जर तुमच्या घरात माठ नसेल तर या दिवशी नक्की खरेदी करा आणि शक्य असेल तर एखाद्या गरजू ठिकाणी माठ दान करा. स्वामी भक्तांनो, या दिवशी पितरांसाठी दान करणं खूप महत्वाचं आहे. केळी खरेदी करून पितरांच्या नावाने दान केली जाते. हे फक्त एक रिच्युअल नाही, तर आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे, कारण त्यांनीच आपल्यासाठी खूप काही केलं आहे. तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल, जिथे पाण्याचा माठ ठेवलेला असतो तिथे दिवा लावला जातो. यामागे एक श्रद्धा आहे. जिथे पाणी आहे तिथे जीवन आहे आणि तिथेच पितरांचं स्थान मानलं जातं. म्हणून अमावस्येला किंवा विशेष दिवशी पाण्याजवळ दिवा लावला जातो. आता पुढची महत्वाची वस्तू म्हणजे झाडू. हो, साधा झाडू नाही, तो लक्ष्मीचं रूप मानला जातो. अक्षय तृतीयेला नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केली जाते. याचा अर्थ काय? आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करणं आणि लक्ष्मीचं स्वागत करणं. मित्रांनो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण मीठ सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. पांढरं, स्वच्छ आणि अन्नाला चव देणारं. मीठ नसलेलं जेवण कितीही श्रीमंत असलं तरी त्याला चव नसते. म्हणून अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करून त्याची पूजा करणं शुभ मानलं जातं. मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत पिवळ्या मोहरीबद्दल.
ही एक साधी गोष्ट वाटते, पण तिचं महत्व खूप खोल आहे. आपण अनेक वेळा अमावास्येला किंवा विशेष दिवशी काही पाठ स्तोत्र म्हणतो, त्यावेळी पिवळी मोहरी हातात घेतली जाते. याचा अर्थ काय? ही मोहरी आपल्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार करते, नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करते. म्हणूनच अक्षय तृतीयेला पिवळी मोहरी खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं. स्वामी भक्तांनो, आता एक खूप महत्वाचा विषय, श्रीयंत्र. अनेक लोक मोठं श्रीयंत्र खरेदी करतात, देवघरात ठेवतात. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मी त्याची सेवा करणार आहे का? जर उत्तर हो असेल तर नक्की खरेदी करा. पण जर फक्त ठेवण्यासाठी घेत असाल आणि नंतर दुर्लक्ष करणार असाल तर मात्र घेऊच नका. कारण देवघरात वस्तूंची गर्दी करून काही फायदा नाही. श्रद्धा आणि सेवा ही खूप महत्वाची आहे. मित्रांनो, जर तुमच्या घरात देवीची मूर्ती नसेल किंवा कुळदेवीचा फोटो नसेल तर अक्षय तृतीयेला तुम्ही तो खरेदी करू शकता. त्याचबरोबर एखादा आध्यात्मिक ग्रंथ ज्याचं तुम्हाला वाचन करायचं आहे तो सुद्धा तुम्ही या दिवशी घेणं खूप शुभ मानलं जातं. कारण ही फक्त वस्तू नाहीत तर तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचं साधन आहेत. अनेक लोक विचारतात, कुबेराची मूर्ती ठेवावी का? उत्तर काय आहे माहित आहे का? देवघरात कुबेराची मूर्ती ठेवली जात नाही, पण तुम्ही कुबेर यंत्र ठेवू शकता. पण पुन्हा तेच, सेवा करणार असाल तरच ठेवा. स्वामी भक्तांनो, आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट, अन्नधान्य, गहू, तांदूळ, साखर या गोष्टी अक्षय तृतीयेला खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. का? कारण अन्न म्हणजे जीवन आणि या दिवशी घेतलेलं अन्नधान्य अक्षय मानलं जातं. म्हणजे तुमच्या घरात अन्नाची कमतरता कधीच भासणार नाही. मित्रांनो, जर तुमच्या घरात उंबरठा बसवायचा असेल किंवा नवीन तोरण घ्यायची असतील तर हा दिवस त्यासाठी उत्तम आहे. कारण घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा भाग, काही गोष्टी या दिवशी टाळल्या पाहिजे. जसं लोखंडी वस्तू, विशेषतः कढई वगैरे, धारदार वस्तू जसं कात्री, सुरी, सुई या गोष्टी या दिवशी खरेदी करू नका असं मानलं जातं. कारण त्या नकारात्मक ऊर्जा दर्शवतात. स्वामी भक्तांनो, आता सगळ्यात महत्वाचं दान. या दिवशी गरिबांना अन्नदान करा, कपडे दान करा, पाणी दान करा. जर तुमच्या घरात एखादी सवाशीण गेली असेल तर तिच्या नावाने साडी दान करा. एखादा पुरुष गेला असेल तर त्याच्या नावाने वस्त्र दान करा. हे का? कारण हा दिवस पितरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, जीवन बदलणारा अंतिम संदेश. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव हा वस्तूंनी खुश होत नाही, देव हा तुमच्या भावनेने खुश होतो. तुम्ही किती वस्तू आणल्या, किती पैसे खर्च केले याला काहीच अर्थ नाही. तुमची श्रद्धा, तुमची सेवा आणि तुमचं कर्म हेच सगळ्यात महत्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहे.